एका सहशिक्षकाची फंडाची रक्कम काढून देण्याच्या कामासाठी 6,000 रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागातील अधीक्षक व ग्रंथपालाला न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर फरार असलेल्या वरिष्ठ लिपिकाचा अँटी करप्शन ब्युरोकडून शोध सुरू आहे. या प्रकरणात वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधीक्षक लक्ष्मण दत्तात्रय बालवाड वय 55 राहणार मंगल रेसिडेन्सी होडगी रोड सोलापूर, वरिष्ठ लिपिक अण्णासाहेब दगडू मेटकरी वय 48 राहणार कडलास तालुका सांगोला, तसेच श्रीमती रामबाई बाबूराव सुराणा विद्यालय चिकलठाण तालुका करमाळा येथील ग्रंथपाल विक्रम हरिश्चंद्र बारबोले वय 55 यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधीक्षक बालवाड आणि बारबोले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी पैसे घेताना रंगेहात पकडले, तर लिपिक मेटकरी हा फरार झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याचा शोध सुरू केला आहे. तक्रारदाराची फंडाची रक्कम काढून देण्यासाठी आरोपींनी 6,000 रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अधीक्षक बालवाड यांच्या सोलापुरातील भाड्याच्या घराची आणि लातूर येथील घराची झडती घेतली. बारबोले याच्या कुर्डुवाडीतील घराची तर मेटकरी याच्या सांगोल्यातील घराची झडती घेण्यात आली, परंतु घर झडतीत काही सापडले नसल्याचे सांगण्यात आले. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.